तर रामराम भावानं आता गावामध्ये साजरी करायची आपल्याला राम उत्सव जे प्राणप्रतिष्ठा होता. मग आम्ही सर्व आवरून निघालो तर गावामध्ये चौरंग घेतलं, सगळे केळीची पानं लावून घेतले. मग नंतर दूध टाकलं, पण दूध कमी होतं मित्रांनो. मग दूध आम्हाला जावं लागत होतं. मग आपल्याला डेअरी माहिती होती, गेलो डेअरीवर आणायला. दूध कमी मग आम्ही आता डेअरीवर आलो तर दूध देण्यासाठी. मग दादानं आपल्याला दिलं 5 लिटर दूध. मग 5 लिटर देऊन खाणं आलो तर आम्ही आणि मग नंतर दूध टाकून घेतलं. मग गावामध्ये पाहिलं तर मस्त घरावर दिवे हे लावून घेतलं. मग नंतर मंदिरामध्ये बघा कसे दिवे लागले, तर एक नंबर जय श्रीराम. हे आमचं हनुमान मंदिर. मग आम्ही श्रीरामची पूजा मानून घेतली. मग सगळं दूध आटून टाकलं होतं. सगळं दुधाचा खवा तयार झाला. मग आम्ही काय केलं की एक 47ची एक बार आणला होता उत्सव साजरा करण्यासाठी. मग आम्ही त्याला काढा बरोबर. मग काढ्यावर आम्ही गेलो गच्चीवर वरी, कारण की खाली जर आडवं पडलं तर काही सांगायचं नाही. मग गच्चीवर लावलो तर बघा कसं एकदम असं वाजत होतं की नाही, खाना फाका खाना बघा कसं दिसतं. वरी बघा आकाशामध्ये कसं दिसते, लय भारी. मित्रांनो, मग सगळ्यांना आम्ही दुर्णामध्ये प्रसादमध्ये घेतलो आणि सगळ्याला देऊन टाकलो. मग अशी झाली आमच्या इकडं प्राणप्रतिष्ठा.